माईकच्या आजच्या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत। महाराष्ट्रामध्ये वातावरण कसं आहे पाहूया। मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसह कोकण किनारपट्टीवरती मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। विशेष म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, त्याचबरोबर पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरींची शक्यता सुद्धा आहे। मराठवाड्यामध्ये म्हणजे अर्थातच छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि विदर्भामध्ये नागपूरमध्ये, अमरावती, वर्धा या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। रेड अलर्ट सुद्धा आहे काही ठिकाणी। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, पुण्याचा घाटमाता, साताऱ्याचा घाटमाता आणि कोल्हापूरचा घाटमाता या भागामध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे। तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट सुद्धा आहे, म्हणजे मुंबई, ठाणे, नाशिकचा घाटमाता या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। येलो अलर्ट दिलेला आहे कोल्हापूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर या भागात विजांसह हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे। तर पालघरमध्ये हवामान विभागाकडून पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलाय। पालघर जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आलेली आहे आज। तर असं संपूर्ण एकंदरीत वातावरण महाराष्ट्रातलं असणार आहे। तर जिथे जिथे रेड अलर्ट आहे तिथल्या नागरिकांना विनंती आहे की आपण सुरक्षित, सतर्क आणि घरी राहा। असं एकंदरीत महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण असणार आहे। रोजची अपडेट जाणून घेण्यासाठी आजच पब्लिक माईकच्या या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।